त्यावर काय सांगाल? नाही, सुरक्षितता ही महिलांची आणि नागरिकांची दोन्हीही झालीच पाहिजे. नागरिकांना सुरक्षित असणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आता हे सगळं वाढलेलं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे त्या पोलिसाच्या वर्दीची भीती का नाही लोकांमध्ये आणि अधोरक्त भीती का नाही वाटत आहे? लोक कसं काय असं वागतायत याचं सगळ्यांचा एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सरकारने एखादी केस जर तातडीने फाशीची शिक्षा, मी तर म्हणते पब्लिक प्लेसमध्ये तिथे कळू दे लोकांना की तू असा वयादासारखा वागलास, गलिच्छासारखा वागलास तर तुला चौकात आम्ही फाशी देणार. आणि ती 15-20 दिवस काय ते महिन्याभराच्या आत फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशा नराधामांना पब्लिक मध्ये शिक्षा झाली पाहिजे. ताई, जे अजय पवारांनी विधान केलं होतं मुख्यमंत्री पदाचं सुनेत्राताईंच्या बाबतीत, त्याबद्दल विनायक राऊत असं म्हणाले की 2029ला भाजप हे स्वबळावर लढेल आणि मग त्यावेळी शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची किंवा अजित पवार गट असेल, हे दोन्ही गट बाजूला ठेवेल आणि स्वबळावर भाजप लढेल. माननीय अमित शहाजी स्वतः आले होते तेव्हा आपल्याला आठवत असेल 6 वर्षापूर्वी माननीय अमित शहाजीच म्हणाले होते की काय मला असं ते म्हणले होते, आठवत आहे की आम्हाला आता कुबड्या नको असा शब्द त्यांनी तुमच्याच चॅनलवर वापरला होता. मी त्यांचं स्टेटमेंट आठवत आहे. आणि आम्ही स्वबळावर लढणार असं माननीय अमित भाई शहाच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात जर तर असेल कदाचित तोच संदर्भ घेऊन राऊत साहेब बोलले असतील. काही आता जो आपला ऑपरेशन तुतारीची चर्चा माध्यमात आहे, आपल्या पक्षाचे खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. नेमकं काय असं रोजच असं आहे ऑपरेशन. आम्ही निवडून आल्यापासून आपलं ऑपरेशन चाललंय. म्हणजे माझं पण त्याच्यात नाव होतं. त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष ही चाललेली आहे. एक तुम्हाला सांगते, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं. त्याच्यामुळे आणि हे बघा आमचे काय भानगड नाही ना, ईडी ना पीडी ना काय बाबा, आपले काय इडापिडा काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी या राज्यात निवडून आलेलो आहे. लोकांनी आम्हाला संधी दिली आहे. त्या संधीचा मान करून या राज्यात एक चांगला बदल घडून तुमची सेवा आणि विकास करण्यासाठी आम्ही निवडून आलोय. आणि अनेक वेळा सत्तेत किंवा विरोधात असले तरी कामं होतात, आमची तरी होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं या गोष्टी होत राहतील, तोडून फोडून या गोष्टी होतील आणि त्याच्यात काही गंमत नाही.